10:01 भरपूर मोठा भूकंपाचा धक्का बसला होता. पंजाचे निशाण आहेत, हे मोठले आहेत, बाकीचे छोटे पण आहेत. जबरदस्त असा इकडचा मातीचा भाग खाली पडलेला आहे. रानाग्याचं झाड, ठिकठिकाणी खूप अशा दगडी पण आहे. गिरणा नदी, नार, पार, अंबिका, वाजडी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओवरती. तर आज आपण जाऊ राहिलो आहे केमडोंगराकडे. 8 ऑगस्ट 2026 रात्री सुमारे 10:01 लई मोठा भूकंपाचा धक्का बसला होता. तर केमडोंगराचा बराचसा भाग हा ढासळून खाली पडलाय. तर तेच बघायला आपण जाऊ राहिलो आहे आज. आणि बरेचसे गावातले लोक आता शेतामध्ये आहेत, म्हणजे काम करायला किंवा गाई बैल चारायला आहे. इकडे शाळा आहे आपल्या गावामध्ये, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे झालेली, तर ती आहे तिकडं. तर मी आता ज्या रस्त्याने चाललोय ना, या रस्त्याला आडवा दांडाशी म्हणतात. तर हा बघा, हा आहे हा रस्ता आडव्या दांडाचा. आणि इकडनं त्या कोपऱ्यापर्यंत, म्हणजे कोपऱ्यापर्यंत नाही, थोडंसं मागे, थोडंसं 100-150 मीटर सोडलं तर एवढ्यापर्यंत रस्ता गेला होता. आणि तिथे मध्येच तिथं ते ढासळलंय. तर तिकडे आपण आता जाणार आहे. मागच्या वर्षीचा आपला एक व्हिडिओ आहे. इथं वरती नाही का रानडुकराची गुफा आहे इथं, तर तो पण व्हिडिओ खूप मस्त आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. केमडोंगरावरती म्हणजे आला ना, तर प्रत्येक वेळेस फिरायला एक वेगळाच अनुभव. तर आज आपल्याला काहीतरी नवीन अनुभव भेटेल, तर ते पण अनुभव आपण. तर याचं नाव आहे पोपट गावित आणि याचा पण युट्यूब चॅनल आहे पोपट गावित व्लॉग्स म्हणून. तर त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. खूप मस्त असा अनुभव आहे. तुम्ही माझ्या माग, म्हणजे माझ्या पुढे तुम्ही बघू शकता किती मस्त असं धुकं आहे. आणि हा आहे आपल्या केमडोंगराचा व्ह्यू. इकडं छोटीशी एक झरी आहे. आपण आता झरीपासून पुढे जाऊ. आणि मागच्या वेळेस आपण या झरीपासून वरती चढलो होतो. किती मस्त असं वरतून पाणी येऊ राहिलं. तर आपल्या केमडोंगरावरून 7 नद्यांचा उगम झालेला आहे. त्यापैकी काही नद्यांची मला नाव माहिती आहेत, ते मी आता तुम्हाला सांगतोय. तर पहिली तर आपली गिरणा नदी, नार, पार, अंबिका, वाजडी, अशी 5 नद्यांची मला नाव माहिती आहे. आणि 2 नद्यांची अजून नाव आहे, ते तुम्ही कमेंट करा का ते नद्यांची नावं काय आहेत. तर आपण आता पुढे आलोय आणि पूर्ण असं धुकं वाढू राहिलंय. तर केमडोंगरावरती फिरण्यासाठी खूप मस्त असं वातावरण आहे. तुम्ही माझ्या मागे हे वातावरण बघू शकता. आणि तुम्हाला पण कधी जर फिरायचं असेल ना, तर कमेंट करा आणि आपल्या केमडोंगराला भेट द्या. खूप मस्त असा व्ह्यू आहे. दिवाळीमध्ये येतात, कशासाठी तर यात्रेसाठी. पण यात्रेसाठी याला पण खूप मस्त असं वातावरण असतं दिवाळीच्या वेळेस. मग त्याच्यापेक्षा या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस केमडोंगरावरती पाऊस पडतो आणि त्याच्या ज्या वाहणाऱ्या झऱ्या, एकदम मन असं रमून जातं, असं वातावरण असतं. तर तुम्हाला पण कधी जर वाटलं ना, तर तुम्ही कमेंट करा आणि केमडोंगराला भेट द्या. तर चला, तर आपण आता पुढे निघू. या वाटेला ठिकठिकाणी खूप अशा दगडी पण आहेत, ज्या केमडोंगरावरून ढासळून पडलेल्या आहेत. आणि इथं एक काटेरी, म्हणजे जबरदस्त जंगली अशी खाज येणारी वस्तू, म्हणजे त्याला आपल्या इकडं आग्या म्हणतात, रान आग्या. तर मी आता ते तुम्हाला दाखवतो. चला, इथं मोकळ्यामध्ये आहे, हे आहे रान आग्याचं झाड. तर याला ना पूर्ण म्हणजे मोठं वाढलं का त्याला असे छोटे छोटे गोंडे येतात. आणि एकदम असे म्हणजे त्याला हात जरी लागला किंवा काही आपला शरीर जरी टच झालं ना, तर त्याला असे छोटे छोटे काटे असतात. ते जर आपल्या हाताला अंगाला लागलं तर पूर्ण असे खाजखाज येते.
असं हे झाड आहे. तर याच्यापासून लांब राहिलेलं हेच बरं. इकडच्या साईडला मस्त अशी झरी वाहते, किती मस्त तिथं धुकं आहे आणि वरतून पूर्ण आता आकाश मोकळं झालंय. जिथं जी माती म्हणजे पडलेली आहे वरतून, जो रस्ता तुटलाय म्हणजे भूकंपाने धसलाय का पावसामुळे ते माहित नाही, तिथं जाणार आहे. आणि इथून खालच्या साईडला खूप मोठा असा धबधबा पडतोय, खूप मोठी अशी दरी आहे खाली आणि ही छोटीशी झरी इथून वाहते. पण ज्यावेळेस पावसाचं पाणी पडतं ना त्यावेळेस ती जबरदस्त असं या झरीने पाणी वाहतं. हे बघा, त्यावेळेस या केमडोंगरावाल्या झऱ्या एकदम अशा दुधासारख्या अशा पांढऱ्या दिसतात. हळूहळू आता मागचं धुकं कमी होऊ राहिलं, मागं अजून थोडं धुकं आहे, मागं कमी झालं, इथं मोकळं आहे. पुन्हा सदम लागला इथेपर्यंत येतात. तुम्ही बघू शकता जबरदस्त असा इकडचा मातीचा भाग खाली पडलेला आहे. इथं आंबा आहे, तो आंबा पण इथून खाली पूर्ण अशी माती ढासळलेली आहे. बघू आपण थोड्या वेळानं तिथे त्या कोपऱ्यापर्यंत जाऊ. खाली पाय अजून इकडं ढासळू पण शकतं. हे बघा पूर्ण जमिनीला तडे गेलेले आहेत. इथून तिथपर्यंत गेले, साधारणतः इथून इथपर्यंत 50 फूट एवढं म्हणजे रस्ता आहे ना, एवढं असं एकदम तुटून आणि खाली पूर्ण गेलंय. आपण आता थोड्या वेळात खाली जाऊ, इथून उतरू, तिकडे रस्ता आहे का नाही बघू. बरं, इकडच्या साईडला तर रस्ता नाही, इथून आपण उतरू आणि त्याच्यानंतर जाऊ. तेव्हा आपण तिथं होतो आणि आपली गाडी इकडे लावलेली आहे. तिथून आपण इकडच्या साईडने रस्त्याने पायी आलोय आणि इथं आलोय. आणि इथं हा माती कोसळलेली बघू शकता, पूर्ण अशी ढासळून गेली आणि ह्या आहेत जमिनीच्या भेगा. हे बघा, इकडं पूर्ण म्हणजे जेवढा मोकळा मातीचा भाग आहे ना तेवढा खाली गेलेला आहे आणि ज्या दगडी आहेत आणि जो खडकाचा भाग आहे तो तसाच आहे. चला, जर आपण आता इथून उतरणार आहे, उतरायला कुठे पण रस्ता नाही, आपण आता इथून उतरू. एकदम तिकडून एकदम सटकून आलं होतं, रस्ता उतरायला कुठेच नाही. आता आपण इथं आलं, इथून आता खाली जाऊन बघू. बर, पूर्ण असं एकदम माती चिकन आहे, एकदम ढासळून आलं. एकदम अशी माती अशी सटकू राहिले आणि इथून पूर्ण असं माती ढासळून खाली गेली आहे, फक्त खडक आहे. तर त्याच्यानंतर इथून मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. तर बघा, आपण इथून उतरलोय आणि किती असा खतरनाक रस्ता आहे. तुमच्यासाठी एवढे मस्त व्हिडिओ आणतो, तर एक व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. आपण आता डायरेक्ट कोपऱ्यावर काही नाही, आपले सेफ्टीमध्ये काय विषय नाही. इथं अशा दगडी आहेत ना का केव्हा पण ढासळू शकतात. आणि इथं बघू शकता पूर्ण अशी दरी इथून तर खालीपर्यंत वाहून गेलेली आहे आणि वरती आहे हा केमडोंगर. बघा, जबरदस्त असा व्ह्यू इथून दिसतोय. बघा वातावरण, आणि इकडे दगडी पडलेले आहेत पूर्ण. जेवढा खडकाचा भाग आहे तेवढा तसाच आहे आणि बाकी पूर्ण ढासळून पडलंय. तिकडच्या साईडला रस्ता आहे उतरायला. इथे पण एक छोटीशी झरी होती, केमडोंगरावरून वाहणारी छोटीशी झरी. या झऱ्या मिळून खाली पार नदी तयार होते. आणि इथून आपण आता इकडच्या साईडला जाऊ. इकडे जर रस्ता असेल तर खाली उतरून बघू, नाहीतर मग सरळ आपल्या रस्त्याने निघू. आपण आता हळूहळू निघू. हे वरती आंब्याचे झाडे होते, म्हणजे 2-3. इथे एक आंब्याचं झाड आहे, तिकडे पण आहेत.
2 आंब्याची झाडं आहेत ते ढासळून खाली आलेले आहेत. आणि आता नुकताच खाली एक दगड पण गेला, म्हणजे असं पडताना आवाज आला खाली. टायमावर ते दगडी सरकू राहिलं आहे. आणि इथे बघू शकता, इथे पण एक दगड आहे, एकदम थोडीशी अशी बाकी आहे, इथून ती केव्हा पण पडू शकते. त्याच्यामुळं तुम्ही जर या किमडोंगराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये राहत असतील किंवा गाई चारायला येत असेल तर तुम्ही इकडे येऊ नका, खालच्या भागाकडे येऊ नका, केव्हा पण इथून या दगडी पडू शकतात. तर काळजी घ्या तुम्ही. थोडंसं पावसाचं पण वातावरण झालं आहे आणि पूर्ण माती ही एकदम ढिल्ली आहे, म्हणजे केव्हा पण माती सरकू शकते. त्याच्यामुळं आपण इथून आता पटापट निघू. जरा ही तुम्ही माती बघा, थोडीशी वेगळी वाटली म्हणून मी तुम्हाला दाखवतो. जसं आपल्या एखाद्या कांदे म्हणा किंवा दुसरं काही कोबीसारखं, त्याला कसं असं लेअर असतात, तसे आहे हे बघा माती. दगडी आलेले आहेत, मोठे लाकडं आलेले, दगडी आलेले आहेत. आणि इथं माझ्यासमोर ही थांब. सांगता नाही येत, कारण की म्हणजे किती 8 ऑगस्टला रात्री जवळपास 10:01 भरपूर मोठा भूकंपाचा धक्का बसला होता. त्याच्यामुळं पण ढासळू शकते. आपण 90% येईल आहे वर, भाऊ आहे खाली. आपण आता वरती जाऊ. पूर्ण अशा चप्पली चिखल झालाय. आपण आता चप्पल हातामध्ये घेऊ. बघा पोपट इकडून चढला आणि वरती जाताच थोडे दगडी पण पडू राहिले. इथे पण हा दगड केव्हा पण पडू शकतो. त्याच्यामुळं आपण आता इथून पटापट निघू. चढायला खूप भीती पण वाटू राहिली, कारण की चिकन आहे रस्ता एकदम जबरदस्त. आता इथून थोडंच राहिले, चपली आता वर टाकू. तव्यासारखी दगड आहे. इकडून कुठून चढायचं आता, तर मोबाईल असं. चला आपण आता इथून चढू. दगड आहे चेंडू तर जाशी आगे इथं आहे. चला इकडून निघू. डास पण भरपूर आहेत आणि माती केव्हा पण खाली पडू शकते. इकडं जमिनीला पूर्ण अजून भेगा गेलेल्या आहेत. असं या केमच्या दरीमध्ये असं वातावरण झालंय, पूर्ण माती खाली ढासळले. आणि भूकंपाचे धक्के पण भरपूर बसतात, त्याच्यामुळं पण हे पडू शकतं. गॅरंटी नाही देऊ शकत, कारण की नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या सुरगाणा पेठ कळवण तालुक्यामध्ये भरपूर असे भूकंपाचे धक्के बसू राहिले. आपण आलो होतो डोंगराकडे, तर तुम्ही ती दरी बघितलीच असेल किती अशी धसलेली आहे. इकडे पण धसलेली आहे. तर आपला व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत पाहत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एक लाईकने आम्हाला मोटिवेशन मिळतं. एक इथं पंजाचे निशाण आहेत, हे मोठले आहेत, बाकीचे छोटे पण आहेत.
हे बघा, असंच फिरत राहिलं ना एखाद्या दिवशी आपल्याला एकदम दर्शनच होऊन जाईल. इथून पटापट निघू, संध्याकाळची वेळ पण झाली आणि संध्याकाळी किंवा रात्री आपल्या इकडच्या या घाटाच्या परिसरात तिकडं रात्री वाघ येतो असं ऐकलं आहे. त्याच्यामुळं आपण आता पटापट निघू. मी तिथंच बघितलं आहे, तुम्हाला ते खोटं वाटत असेल तर इकडे पण एखाद्या ठिकाणी जर चांगले दिसले ना तर आपण नक्की बघू. मुझको जबरदस्त पाऊस पण आलाय आणि वाघाच्या पंजाचे ठसे पण आपण बघितले. त्याच्यामुळं पळा आता. हे बघा पावसाचं वातावरण झालंय तिकडं. मित्रांनो इथं आहे हा चाईचा वेल. याला छोटे छोटे असे दाणे लागतात. चाईचा मोहर म्हणतात त्याला. तर त्याला चाईचा मोहर म्हणतात. तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. ते आपलं गणपती उत्सवामध्ये ना त्यावेळेस लय फुलते म्हणजे उमलते. तर या केमडोंगरामध्ये भरपूर अशी ती भाजी असते. तर त्याचा व्हिडिओ आपण म्हणजे आल्यावरती भाजी आल्यावरती लवकरच आपल्या चॅनलवरती टाकू. ज्यावेळेस केम यात्रा भरते ना म्हणजे दिवाळीची यात्रा भरते ना त्यावेळेस चढायला इथून रस्ता आहे आणि केमच्या पायथ्यापर्यंत हा रस्ता जातो आणि इकडं बंधारा आहे. तर इथून पाणी वरती चढवतात ज्यावेळेस यात्रेला वरती पाणी नाही राहत ना त्यावेळेस. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सुंदरसं कमेंट करा. आणि तुमच्या इकडं पण असे काही ठिकाण असेल तर कमेंट करा, आम्ही नक्की येऊ तिकडे.